आणि तसेच इथे उपस्थित माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय लहूजी, जय मल्हार, अस्सलाम वालेकुम आणि जय भीम. मित्रांनो, 15 तारखेला आपल्या हातामध्ये एक महत्वाची संधी येते. 15 तारखेला महानगरपालिकेच्या निवडणुका येतात आणि ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत आपल्या शहरामध्ये विकास थांबवला होता, ज्या ज्या लोकांमुळे आतापर्यंत ठाण्याची ही अवस्था झाली, ज्या ज्या लोकांनी ठाण्याची तिजोरी खाली करायचं काम केलंय, ज्या ज्या लोकांनी आपले विकासाचे पैसे खाण्याचं काम केलंय आणि ज्या ज्या लोकांनी आपल्या दलित वस्तीच्या विकासाची निधी खाण्याचं काम केलंय, त्या लोकांना आज उचलून सत्तेच्या बाहेर फेकण्याची आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याची ही वेळ आलेली. इथे बऱ्याच लोकांना वाटतं की महानगरपालिका या छोट्या निवडणुका असतात, खासदार महत्वाचे असतात, आमदार महत्वाचे असतात, पण महानगरपालिकेमध्ये काय होणार आहे तुम्हा सर्वांना मी सांगतो. तुमच्या घरी नळ आहे की नाही, त्या नळाला पाणी येतं की नाही, ते येणारं पाणी स्वच्छ आहे की नाही, तुमच्या घराला वीज आहे का, मीटर आहे का, ती मीटर तुमच्या नावावर आहे, तुम्ही ज्या घरामध्ये जमिनीवरती राहतात ती घर जमीन तुमच्या नावावरती आहे का, तुमच्या भागामध्ये एक आरोग्य केंद्र आहे का, आरोग्य सेवा कशी, तुमच्या वस्तीमध्ये रस्ते आहेत का, नाले आहेत का, स्वच्छतागृह आहेत का, आणि त्याचबरोबर आपल्या भागामधली शाळा महानगरपालिकेची कोणत्या अवस्थेत आहे, हे सगळं कुठे ठरतं, तर हे सगळं ठरतं महानगरपालिकेमध्ये. आणि हे सगळं ठरवतात कोण, तर हे ठरवतात उद्या निवडून जाणारे नगरसेवक. म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच सांगतो की जर आपल्याला आपल्या एरियाचा, आपल्या वॉर्डाचा, आपल्या गल्लीचा आणि आपल्या शहराचा विकास करायचा असेल, तर ही आपल्या सर्वांची जबाबदारी राहते की आपल्या कामाचे, आपल्या मदत करणारे आणि लोकांची सेवा करणारे म्हणजेच वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक हे आपण जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या आणि हीच लोक आपल्या सेवेसाठी हजर राहतील आणि उद्या आपल्या सर्व कामांमध्ये मदत करतील, हे मी त्यांच्या वतीने आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. आणि दुसऱ्या बाजूला आपण ठाण्यामध्ये बघितलं तर इथे 10 वर्षापासून विकास हा रखडले गेले. 10 वर्षापूर्वीचे जे प्रश्न होते आजही ते प्रश्न आहेत आणि ह्या प्रश्नांवरती मात करायला आणि लोकांचे सोय सुविधा उपलब्ध करून द्यायला आज वंचित बहुजन आघाडी ठाण्याच्या महानगरपालिकेमध्ये उभी राहील. उमेदवार निवडून आले तर प्रत्येकाच्या घराला नळ देऊन त्या नळाला दररोज स्वच्छ पिण्याचं पाणी देऊन पाणी पुरवठा करण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी ठाण्यामध्ये करेल. आपल्या वॉर्डामध्ये एक आरोग्य सेवा केंद्र किंवा एक डिस्पेन्सरी सरकारची चालू करण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी करणार आहे. त्याचबरोबर SRA प्रकल्प हटवून आपली घरं इकडच्या बिल्डरांच्या घशातनं बाहेर काढून, बिल्डरांच्या जाळ्यातनं बाहेर काढून 500 स्क्वेअर फूट पर्यंत ज्यांची ज्यांची घरं आहेत ती घरं तुमच्या नावावरती करण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आल्यानंतर करणार आहे. इथे जी महानगरपालिकेची शाळा आहे त्या महानगरपालिकेची या शाळेची अवस्था सुधारून तिथे सोय सुविधा उपलब्ध करून त्या शाळेमध्ये प्रायव्हेट मध्ये ज्या दर्जाचं शिक्षण मिळतं त्या दर्जाचं इंग्लिशमध्ये मोफत शिक्षण तुमच्या लेकरा बाळांना देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आल्यानंतर करेल. आणि आपण जर ठाण्याचं बघितलं तर आजही ठाण्यामध्ये कचऱ्याच्या प्रश्नावरती इकडच्या सत्ताधाऱ्यांकडे उत्तर नाही. ठाण्याच्या बाहेरचा कचरा आणून आज ठाण्यामध्ये डम्पिंग केला जातो, शहरभर वास येतो, त्याच्यामुळे आरोग्याचे प्रश्न उभे राहतात, डासाचे प्रश्न उभे राहतात, डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड, डायरिया सारखे वेगवेगळे आजार इकडच्या नागरिकांना होतात. आणि मी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या तर्फे आपल्या सर्वांना आश्वासन देतो की वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आल्यानंतर ठाण्यामध्ये एक बायोडिग्रेडेबल डम्पिंग ग्राउंड निर्माण करण्यात येईल आणि ते डम्पिंग ग्राउंड निर्माण करून ठाण्याच्या कचऱ्याच्या प्रश्नाचं कायमस्वरूपी एक सोल्युशन काढण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक नक्कीच उद्याला घडीला करणार. साथ दिली आणि इकडच्या नागरिकांवरती कोणतीही आडी अडचण आली तर सर्वात पहिले आपल्या सर्वांसाठी कोण धावून येत असेल तर ते वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते. आज लोकांचे प्रश्न घेऊन, लोकांच्या समस्या समजून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे लोकांपर्यंत पोहोचतायत, प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये उभे.
आणि आज हे लोक जिंकण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत, ही आपण परिस्थिती समजून घेऊ. पण वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जास्त पळायला लागले, पुढे जायला लागले किंवा विनिंग कंडिशन मध्ये आले की इकडच्या प्रस्थापितांच्या डोळ्यामध्ये खुपतं. हे सत्य आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून वेगवेगळा दबाव तंत्र इकडे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांवरती केला गेला होता. वेगवेगळा दबाव करायचा प्रयत्न केला होता. काही ठिकाणी वंचितच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात पैसे देण्यात आले होते. 50 लाख देतो, तिकीट मागे घे. 60 लाख देतो, तिकीट मागे घे. पण हे तेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत ज्यांनी ते 50 आणि 60 लाख इकडच्या शिंदे सेनेच्या उमेदवारांच्या तोंडावरती फेकून मारले आणि त्यांनी हे म्हटलं की आम्ही आंबेडकरवादी कार्य करतो, आम्ही भीम सैनिक आहोत, आम्ही कोणाला घाबरणार नाही आणि विकले जाणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला जे शिंदे सेनेचे लोक वंचितचे उमेदवार विकत घेण्याचा प्रयत्न करतात त्यांना मला एक गोष्ट सांगायची की हे वंचितचे उमेदवार आहेत, शिंदे सेनेचे उमेदवार नाही आहेत की 50 खोके मिळाले तर गुवाहाटीला जातील, गोव्याला जातील. हे वंचितचे उमेदवार आहेत. ना डरेंगे ना हटेंगे, सिर्फ लढेंगे और जीतेंगे या भूमिकेने पुढे जाताना दिसतात. दुसऱ्या बाजूला शिंदे सेनेची लोक मोठ्या प्रमाणावरती दबावशाही करतात. आपलेच एक उमेदवार आहेत संतोष दादा, त्यांची गाडी फोडण्यात आली, प्रचाराची रिक्षा त्यांचा रथ फोडण्यात आला, त्यांच्यावरती हल्ला सुद्धा करण्यात आला. हे सुद्धा इकडच्या गावगुंड्यांकडनं चालू. पण ह्या गावगुंड्यांना सुद्धा माझी एक संदेश द्यायचा आहे की तुम्ही फक्त सत्तेमध्ये 15 तारखेपर्यंत, तोपर्यंत सत्तेचा माज मारून घ्या. 16 तारखेला वंचितचे उमेदवार निवडून आले की या ठाण्यामध्ये तुम्हाला उभं राहायला जागा नाही सोडणार. ही गवाही सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांवरती देतो. आणि इथे समोर एक सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा उमेदवार, तळागाळातनं आलेला उमेदवार, याला वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिले. इकडे माजी मुख्यमंत्रींचे भाऊ प्रकाश शिंदे यांनी यांना पैसे द्यायचा प्रयत्न केला, दबाव टाकायचा प्रयत्न. पण मला कळत नाही की तुम्हाला निवडणूक प्रक्रियेमधनं उमेदवार का हटवायचं. आज इथे लढत होती तर लढत होऊन जाऊ देत. वंचित बहुजन आघाडी वर्सेस एकनाथ शिंदे शिवसेना, आमने सामने हे लोक ठरवतील, होऊन जाऊ देत एकदा आमने सामने. पण तुम्हाला उमेदवार विकत कशाला घ्यायचे. आणि उमेदवार विकत घेतला, आमचा उमेदवार बसला तरी असता तरी तुम्ही सत्तेमध्ये येऊन काय केलं असतं, फार्म हाऊस वरती जाऊन ड्रग्ज वाटले असते. आणि म्हणून मी म्हणतो की आज लोकांची सेवा करायला वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिसतात. तुम्हाला प्रत्येक पक्षामध्ये दिसतील की नाराज घरी बसलेत. कोणतरी बीजेपीचा माणूस घरी रडत बसलाय, अजितदादांचा कार्यकर्ता कोपऱ्यात रुसून बसलाय, कोणतरी एकनाथ शिंदेचा कार्यकर्ता आमदारांची गाडी फोडायला निघालाय. काल औरंगाबादला प्रचारामध्ये होतो, तिकडे तर एमआयएमच्या माजी खासदारालाच फोडून काढलं, तिकीट नाही दिलं म्हणून. त्यांच्याच कार्यकर्त्यांनी फोडून काढलं. पण दुसरं चित्र तुम्हाला वंचित बहुजन आघाडीमध्ये दिसेल. इकडे एकही माणूस नाराज नाहीये. का? कारण तळागाळातल्या कार्यकर्त्यांना तिकीट देण्याचं काम, पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांना तिकीट देण्याचं काम हे या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने दिले. म्हणून जरी एका कार्यकर्त्याला तिकीट मिळालं असेल आणि बाकी 10 जणांना मिळालं नसेल, आज ती 10 जण ज्याला तिकीट मिळाले त्याला कसं निवडून देतील याचं पूर्ण तयारीमध्ये आणि रणांगणामध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते दिसतात. आणि आम्ही हा आदर्श या महाराष्ट्रामध्ये उभा केलाय की इकडे पैशावरती तिकीट मिळत नाही, तर इकडे संघर्षावरती कार्यकर्त्याला तिकीट मिळतं. आणि म्हणूनच जर आपण वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बघितले तर तळागाळात वंचित बहुजन, आदिवासी, दलित, मुसलमान, भटके, विमुक्त तमाम बहुजन घटकांमधनं वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आले. गोरगरीब परिस्थितीतनं, कष्टकरी परिस्थितीतनं, युवांना, सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या पोरांना, वंचित बहुजन युवा आघाडीच्या पोरांना, वंचित बहुजन महिला आघाडीच्या तमाम पदाधिकारी सुद्धा आज वंचित बहुजन आघाडीकडनं उमेदवार म्हणून उभे. आणि जेव्हा आपल्या सर्वांसाठी काम करणारे, आपल्या सर्वांसाठी धावून येणारे आणि तुमच्या सर्वांसाठी मदत करणारे, पोलिसांचे टप्पे खाणारे, पोलिसांच्या केसेस अंगावर घेणारे, इकडे भाजप आणि RSS ला छातड्यावरती घेऊन उरून पुरणारे जेव्हा वंचितचे कार्यकर्ते निवडणुकीमध्ये उभे राहतात,
तेव्हा त्यांना जिंकवण्याची जबाबदारी कोणाची राहते? कोणाची राहते? आणि म्हणून मी ही जबाबदारी आपल्या सर्वांच्या खांद्यावरती ठेवतो की वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे आहेत, त्यांना निवडून द्यायचंय. येत्या 15 तारखेला आपले 2 उमेदवार प्रभाग क्रमांक 1 मध्ये कोणत्या चिन्हावरती आहेत? कब्बशीवर. आणि बाकी तमाम 26 उमेदवार हे कोणत्या चिन्हावरती आहेत? कोणत्या चिन्हावर आहेत? गैस सिलेंडर. बीजेपी की छाती पर वंचितों का सिलेंडर, आरएसएस की छाती पर वंचितों का सिलेंडर, मनुवाद की छाती पर वंचितों का सिलेंडर. आणि या 16 तारखेला ठाणे महानगरपालिका पर वंचितों का सिलेंडर. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय संविधान.